वनमंत्री गणेश नाईक यांचा ठाण्यामध्ये जनता दरबार भरण्यात येणार आहे। काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये जनता दरबार भरणार आहे। नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबाराची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे। 11 एप्रिलला सकाळी 10 वाजता जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलंय। मागील जनता दरबारात 500हून अधिक नागरिकांनी समस्यांचा पाढा वाचला होता। ठाणे जिल्ह्यासाठी अजून एक जनता दरबार घ्यायची गरज लागणार आहे असं गणेश नाईक यांनी पहिल्या जनता दरबारच्या वेळेस सांगितलं होतं आणि त्यामुळेच आता 11 तारखेला ठाण्यामध्ये दुसरा जनता दरबार भरवला जाणार आहे। दरम्यान ठाण्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। पाहूयात। पालकमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा ठाण्यामध्ये जनता दरबार भरवला आहे। या जनता दरबाराची तारीख पुन्हा एकदा निश्चित झाली आहे आणि आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ठाण्याच्या चौकांमध्ये आता बॅनर लागले आहेत। शुक्रवार दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये हा जनता दरबार भरवला जाणार आहे। गणेश नाईकांनी जनता दरबार ठाण्यामध्ये राम गणेश गडकरी नाट्यगृहापासून सुरुवात केली होती 15 वर्षापूर्वी आणि आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती ही नाट्यगृहाच्या माध्यमातून करण्यात येत आहे। गणेश नाईकांचा पहिला जनता दरबार हा चर्चेचा विषय ठरला होता आणि त्यामुळेच त्यांच्या त्या जनता दरबारमध्ये अनेक ठाण्यातील जे नागरिक आहेत त्यांनी आपल्या समस्या त्या जनता दरबारमध्ये सोडवण्यासाठी गणेश नाईकांची भेट देखील घेतली होती। ठाण्यातील चौकांमध्ये आता जनता दरबार विषयी बॅनर देखील लागलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।